नमस्कार, मी देवयानी वरसकर। हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे आणि या निमित्ताने राज्यभर अनेक ठिकाणी भरपूर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जिल्हा कृषी प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात येणार आहेत आणि यासाठी या सर्व कार्यक्रमांची माहिती किंवा हे कार्यक्रम कसे आयोजित करण्यात येणार आहेत याची सगळ्यांची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेला आहे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांना। सावंत साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं। सावंत साहेब, आपण खरंच या वर्ष हे खूप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण छत्रपतींच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 350वा आपण साजरा करणार आहोत। नक्की काय संकल्पना आहे तुमची आणि कशा पद्धतीने तुम्ही साजरा करणार आहात? मूळतः शिवाजी नाट्य मंदिर दादर आणि आपले सिंधुदुर्ग कृषी प्रतिष्ठान आणि अनेक ज्या आमच्या संघटना आहेत आणि कॉलेजेस, शाळा या सगळ्यांना घेऊन हा कार्यक्रम साजरा करणार आहोत। विशेषतः मुलांना यामध्ये इन्व्हॉल्व करायचा आमचा फार मोठा प्रयत्न राहणार आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य ही जी संकल्पना होती आणि ती त्यांनी राबवली आणि चालवली, ती कशी चालवली हे आमच्या मुलांकडनं बाहेर आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। बरं, म्हणजे अनेक व्याख्यान करणार आहोत, नाट्य स्पर्धा, मुलांच्या स्पर्धा, क्रीडा, लाठीकाठी, मलखांब ह्या सगळ्या शिवकालीन विषयाला आम्ही प्रोत्साहन देणार आहोत। दुसरी गोष्ट, स्वराज्य कल्पना आहे अशी बहुतेक महाराष्ट्रीयन लोकांची की ह्या फक्त महाराष्ट्रातच स्वराज्य होतं। बरोबर, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, रायगड वगैरे आपण कोकण हे म्हणतो, पण तसं नाही आहे। स्वराज्याभिषेक झाल्यानंतर सर्वात मोठा उचल छत्रपतींनी घेतला तो दुसराच घेतला की औरंगजेब आता येणार आहे, लाखोचं सैन्य घेऊन येणार आहे, तर आपण काय लढू शकत नाही। मिर्झा राजा जयसिंगच्या वेळेला त्यांना अनुभव आला होता, आपल्याला सरेंडर करावं लागलं कारण किल्ल्यात बसून लढण्याची ती पद्धत होती त्यावेळेला। मग छत्रपतीने एक विलक्षण असा संकल्प केला की कर्नाटक स्वारी केली आणि कर्नाटकामध्ये दुसरं स्वराज्य स्थापन केलं। तंजावर आणि मोठे किल्ले झिंजी आणि वेलोर, म्हणजे चेन्नई आणि बेंगलोरच्या मधला प्रांत, इथे त्यांनी ते स्वराज्य स्थापन केलं। ह्याची माहिती फार कमी लोकांना आहे। बरं, आणि माहिती का नाही ह्याचं कारण की इतिहासाला महाराष्ट्राने कधीच प्राधान्य दिलं नाही। आता बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कहाणी आहे, हिस्ट्री आहे, ती कुठे आहे शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये नाहीच आहे। चौथीला काहीतरी सांगतात शिवाजी महाराजांचं, बाकी काहीच सांगत नाही। आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि ते टिकवलं कुणी, तर संभाजी महाराजांनी, राजाराम महाराजांनी, सर्वात महत्वाचं म्हणजे 7 वर्ष तारा राणी लढली आहे। तारा राणीबद्दल तर त्यांनी मिटूनच टाकला इतिहास, कारण ती स्त्री होती आणि स्त्री लढवाई असू शकत नाही। व्हेरॅज तारा राणी ही जगातली उत्कृष्ट अशी योद्धा होती आणि तिला इतिहासातून बघून टाकला। आणि मी पार्लमेंटमध्ये हा विचारला होता विषय, आणि मग मी म्हटलं की मग मुली सैन्यात का नाही। आणि शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य बनवलं त्याचा एक शाखा म्हणून आज पंतप्रधानांनी मुलींना सैन्यात घेण्याचा निर्णय घेतला। आज NDA मध्ये सुद्धा मुली जात आहेत। म्हणजे हा विषय एवढा महत्त्वाचा आहे, हा केवळ नोकरी देण्याचा प्रश्न नव्हता, तर स्त्रीचं समाजात स्थान काय ते एस्टॅब्लिश करण्याचा विषय होतो आणि ते शिवाजी महाराजांनी तारा राणीकडनं आपण घेऊन तो केलेला आहे। म्हणून लोक म्हणतात जो आपला इतिहास ओळखत नाही तो भविष्य निर्माण करू शकत नाही।
आणि आमचा हाच आता पर्पज आहे की आम्ही आमच्या शिवराज्याचा स्वराज्याचा पूर्ण लेखाजोखा पब्लिक समोर ठेवणार आहोत. अच्छा, म्हणजे 350 वर्ष जेव्हा शिवराज्याभिषेकाला पूर्ण होत आहेत, शिवाजी महाराजांच्या ज्या अद्यापपर्यंत ज्या गोष्टी बाहेर आलेल्या नाहीत किंवा सर्वसामान्यांना अजून ज्ञात झालेल्या नाही आहेत, त्या कुठेतरी पुन्हा एकदा लोकांसमोर आणण्याचा आपला विचार आहे. परंतु त्याचबरोबर एक फार मोठा तुम्ही एक निर्णय घेतलेला आहे की वृक्ष लागवड आणि संवर्धन. जवळजवळ 25,000 वृक्ष लागवडीचा संकल्प तुम्ही सोडलेला आहे या निमित्ताने. काय आहे त्याचं, कशा पद्धतीने करणार आहात? 25,000ची ही जी काय अचिव्हमेंट आहे ती कशी साध्य करणार आहात? छत्रपती शिवाजी महाराजांचा फार अनोळखी असा प्रांत आहे वृक्ष लागवड आणि शेती. म्हणजे शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे राजे होते. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावणार नाही असा आदेश कोणी दिलेला नाही जगात आतापर्यंत, तर त्यांनी दिला होता. मग ह्या गोष्टी माहीत नाहीत लोकांना, आणि आता त्या प्रत्यक्षात उतरवून आम्ही मुलांना वगैरे बरोबर घेऊन हे करण्याचं ठरवलं. आता DFO बरोबर आमची मीटिंग झाली, कलेक्टर बरोबर झालेली आहे की शासनाने सुद्धा ह्याच्यात भाग घ्यावा. आणि एक तर आपण म्हणतो की आता शेतकरी इथे फार त्रास जंगली जनावरांचा झाला आहे. शेतकऱ्यांना शेतकरी उद्ध्वस्त करतात. तर ह्यासाठी काय केलं पाहिजे की जंगलामध्ये लागवड केली पाहिजे फळांची, जिथे अन्न आपण निर्माण केलं पाहिजे जंगली जनावरांसाठी, मग ते खाली येणार नाही. तो एक संकल्प घेऊन छत्रपती शिवरायांच्या आदर्शाने आम्ही हे झाडं लागवड करण्याचा, गेल्या वर्षी प्रत्येक जिल्ह्यात 10,000 झाडं लावण्याचा आमचा प्रयत्न होता सैनिक फेडरेशनतर्फे. तर अनेक जिल्ह्यामध्ये झाला आणि सिंधुदुर्गात 15,000 झाडं झाली. म्हणजे 10,000 म्हटलं NCC, शाळा, कॉलेजेस ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही ह्या झाडं लावण्याचा कार्यक्रम करणार आहोत. तर 25,000 टार्गेट आहे. किती होतं ते बघू. आता DFOने आम्हाला पूर्ण सपोर्ट करायचा निर्णय घेतला आहे, कलेक्टरने घेतला आहे. तर हा एक आम्ही मोठा कार्यक्रम करायचा सुरुवात म्हणून 1 जुलै ते 30 जुलै आम्ही हा कार्यक्रम करणार. परंतु जेव्हा तुम्ही वृक्ष लागवडीचा संकल्प जेव्हा सोडता त्यावेळेस आतापर्यंत बऱ्याच वेळेस गव्हर्नमेंट म्हणजे शासनामार्फत देखील वृक्ष लागवड जोरदार पद्धतीने करण्यात आली, परंतु नंतर त्याचं संवर्धन जे असते ते तितकंसं कुठेतरी थोडंसं मागे पडते आणि जी काही झाडं लावलेली असतात त्याच्यातली 1% सुद्धा झाडं जगत नाहीत, किंबहुना जी संकल्पना ज्या संकल्पनेने पुढे जायचं असते ते कुठेतरी फलद्रूप होत नाही. याच्यासाठी काही विशेष प्रयत्न तुम्ही करणार आहात का? कारण तुम्ही जे म्हणालात की जंगलातच जर झाडं लावली फळांची किंवा त्या वन्य पशूंना तिथेच थोपवण्यासाठी जे काय आवश्यक आहे अशा झाडांची, तर ते कदाचित खाली येणार नाहीत, मानवी वस्तीमध्ये येणार नाहीत. मग त्यांना जगवण्यासाठी त्यांचं 1-2-3 वर्ष किंवा पहिली 1-2 वर्ष जे त्यांना पाणी किंवा संवर्धनासाठी जे काही गरजा लागणार आहेत त्या कशा तुम्ही फुलफिल करणार? मी केले गेल्या वर्षी जितकी झाडं लावली त्याचं कसं आहे की आम्ही सैनिकांना बरोबर घेतो. ह्याच्यात 1-2 सैनिक आम्ही जागेमध्ये डिप्लॉय करतो आणि मग NCCच्या मुलांना तिथे बोलवतो. आणि मग मग ती जी संस्था आहे जी झाडं लावते ती त्याचं राखण सुद्धा करते. मी ॲक्च्युली हे आर्मीत शिकलो, कारण मला माहिती आहे मी राजीनामा दिला सैन्याचा आणि खासदार झालो. तर त्यावेळेला आर्मीने मला परत बोलून घेतलं आणि टेरिटोरियल आर्मीमध्ये परत कमिशन दिलं. त्यावेळेला मी इकॉलॉजिकल टास्क फोर्स बनवल्या आणि पूर्ण देशामध्ये आम्ही पहिलं राजस्थानमध्ये सुरू केलं, जैसलमेर वाळवंटात. तिथे 5 कोटी झाडं लावली आम्ही आणि पूर्ण वाळवंट हा हरित करून टाकला. आता त्याची शेती होते. त्याचप्रमाणे लडाखमध्ये आणि दिल्लीमध्ये, हिमाचल, आसाम, मध्य प्रदेश अशा जागी इकॉलॉजिकल टास्क फोर्स बटालियन बनवल्या. तर आणि त्या बटालियनच्या माध्यमातून मला वाटतं माझ्या नेतृत्वाखाली 15 कोटी तरी झाडं त्यावेळेला लागली असणार. तोच प्रयोग आता महाराष्ट्रात करतोय आम्ही. एक कंपनी औरंगाबादला आणली आहे, इकॉलॉजिकल कंपनी. त्यात 120 जवान आहेत रिटायर्ड. आता आणखी 3 कंपन्यांचं मी मंजुरी घेतली आहे म्हणजे महाराष्ट्रात. ह्यांनी आता गेल्या वर्षापर्यंत 12 लाख झाडं लावली
आणि 90% झाडं टिकवली. अरे वा, क्या बात आहे. आणि आता ह्या 3 कंपन्या आल्यानंतर पूर्ण तो दौलताबाद किल्ला आणि त्या एरियामध्ये आता हिरवळ यायला लागलेली आहे. त्यामुळे आणि आता सगळ्या जिल्ह्यामध्ये स्वयंसेवक समोर आल्या, संस्था समोर आल्या, तर पृथ्वीला वाचवण्याचा हा एक मार्ग आहे की कार्बन हवेतलं कमी करायचा एक मार्ग आहे हा झाडं लागवड आहे. बरोबर. म्हणजे वृक्ष संवर्धनासाठी जे आवश्यक आहे आणि पुढे म्हणजे पृथ्वी वाचवणं आज खरंच महत्त्वाचं झालेलं आहे. कारण आत्ता गेल्या 1-2 वर्षामध्ये जे काही वातावरणातले बदल जे म्हणजे अगदी फार प्रकर्षाने आपण जाणवतोय, यावर्षी सुद्धाचा जो काही उन्हाळा आपण जाणवतोय तो देखील ह्या वातावरणाचाच किंवा वृक्षतोडीचा परिणाम आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि त्या दृष्टीने आपण करत असलेला प्रयत्न खरंच म्हणजे चांगलाच आहे आणि भविष्यामध्ये फलद्रूप झाला तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला होईल. त्याचबरोबर यावर्षी म्हणजे हे वर्ष जे काही आहे ते भरड धान्य वर्ष म्हणून शासनाने डिक्लेअर केलेलं आहे, किंवा आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून डिक्लेअर केलं गेलेलं आहे. त्या अनुषंगाने देखील आपण म्हणजे वरी किंवा ह्या ज्या काही गोष्टी की पूर्वी सर्रास घराघरामध्ये मिळत असत की आज आपल्याला फक्त कुठेतरी प्रदर्शनात बघायला मिळतात, त्या दृष्टीने तुम्ही महाविद्यालयाच्या सहयोगाने शेतकऱ्यांकडून याचंही काहीतरी एक मिशन घेतलेलं आहे, ते काय आहे? हे वर्ष आंतरराष्ट्रीय म्हणजे युनोनी डिक्लेअर केलंय भरड धान्य वर्ष आहे. बरोबर. मिलेट्स. आणि त्या अनुषंगाने आमचं कृषी विज्ञान केंद्र आहे आणि कॉलेज आहे आणि त्याला प्रसार दिलाच पाहिजे. त्याचं कारण आम्ही एक कार्यक्रम घेतलाय समृद्ध आणि आनंदी गाव. त्यामध्ये हे पोषक आहार हा पहिला महत्वाचा ठेवलेला आहे. बरोबर. आणि आपण आता पंजाब बघता जिथे 1 नंबरचं राज्य झालं होतं ते शेतीमध्ये, गहू आणि भातामुळे झालं काय की बाकीचे धान्य अदृश्य झाली. बरोबर. अन्नातनं सुद्धा गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे अन्न होतं ते अन्न कुठे दिसते आपल्याला. बरोबर. आणि कारण ते पोषक अन्न होतं म्हणून मराठे काटक होते, लढवय्ये होते, पूर्ण देश राज्य केलं. ह्याला एक आधार म्हणजे ते पोषक आहार होता आणि ते भरड धान्यच होतं ज्याच्यामध्ये ते केमिकल्स आहेत. जसं आता बाजरीमध्ये मला वाटतं 60% एका ग्राममध्ये 60 मिलीग्रॅम हे कॅल्शियम असतं, व्हिटॅमिन सी असतं. आणि त्यामुळे आता आम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि इथे कसं आहे, इथे नाचणीमध्ये प्रचंड हे सगळे केमिकल्स आहेत जे न्यूट्रिएंट्स आहेत. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाचणीचं लागवड मोठ्या प्रमाणात होती. बरोबर. आम्ही लहानपणी नाचणी खायचो, कुळीत खायचो. आता कुठे काय कोणाकडे मिळत नाही, आमची मुलं हात लावत नाहीत. तर ते बदललं पाहिजे म्हणून छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचं उदाहरण लोकांसमोर ठेवून आम्ही आता भरडधान्यचा एक कार्यक्रम घेतो. या वर्षभर 50-50 हेक्टर आम्ही स्वतः लावतोय भरडधान्य. आम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट आहे भरडधान्याची हैदराबादला, त्यांच्याकडनं सुद्धा आता वेगवेगळे भरड जाती आणलेल्या आहेत. 8 जाती आम्हाला त्यांनी पाठवलेल्या आहेत. बरं. भरडधान्याच्या त्याचा सुद्धा आम्ही लागवड करणार आहे डेमॉन्स्ट्रेशन म्हणून आणि लोकांना दाखवणार आहोत म्हणजे ओरसला, जेणेकरून लोकांना ह्याच्यामध्ये लागवडीसाठी प्रवृत्त करायचं आहे. आता पूर्वी याला किंमत मिळत नव्हती. आता कसं झालं, तुम्ही मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी बघा, मिलेट्स म्हणून ह्याला प्रचंड मागणी वाढलेली आहे. बरोबर. आणि फायदा सुद्धा ह्या धान्यातनं होण्याची पोटेन्शियल आता निर्माण झालेलं आहे. तर त्यासाठी आम्ही हे आता या वर्षीपासून पूर्ण वर्ष ह्याचा प्रयोग करणार आहोत. बरोबर. या भरड धान्यांबरोबरच म्हणजे आता भाताची बियाणं तर अनेक शेकडो प्रकारची भाताची बियाणं आलेली आहेत, सुधारित आलेली आहेत. फक्त उत्पन्न वाढ म्हणजे त्याचं जे काही आहे उत्पादन वाढ कशी होईल या दृष्टिकोनातून बघितलं जाते, परंतु त्याचं पोषण मूल्य याच्याकडे कुठेतरी थोडंसं मध्यंतरीच्या ह्याच्यामध्ये दुर्लक्ष होत गेलं. कारण आपण फक्त उत्पादन बघत गेलो आणि पुन्हा एकदा जी पारंपरिक आपली वाण आहेत की ज्याच्यामधून आपल्याला जे न्यूट्रिशन मिळायला पाहिजे ते चांगल्या पद्धतीने मिळते किंवा आपल्या ह्या पट्ट्यामध्ये तो भात चांगल्या पद्धतीने आपल्याला पचू शकतो, आपल्याला तो चांगल्या पद्धतीने आपण तो घेऊ शकतो. असं असताना
सुधारित बियाणांच्या मागे शेतकरी लागून गेली कित्येक वर्ष फक्त उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं, परंतु आपण पुन्हा एकदा जी जुनी भाताची वाणं होती त्याचा पुन्हा एकदा तुम्ही वापर आणि त्याचं पुन्हा एकदा उत्पादन सुरू करताय. मग त्याचं उत्पादन कमी असलं तरी चालेल, परंतु पोषण मूल्य जास्ती असायला पाहिजे. मागे एकदा तुम्ही ब्लॅक राईसचा सुद्धा एक प्रयोग केलेला होता. एकूणच काय आहेत ही जुनी वाणं आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे पुढे बघणार आहात? आता बघा, डायबिटीज सारखा जे रोग सगळ्यांनाच होतो हा बेसिकली आहारामुळे होतो. मी आता आहार बदलला माझ्या वडिलांचा, म्हणजे हे सॅलड बेस्ड हे केलं तर त्यांचा डायबिटीज गेला. तर ह्या समृद्ध आणि आनंद गाव बनवताना हे काळजी घेतली पाहिजे की आपण जे खातो ते विष खात नाही. आता आपण रासायनिक खतं मग रासायनिक कीटकनाशक वापरतो. आंब्याची काय हाल झाली बघा ना. हो, ओरिजिनल हापूस आता ती राहिलाच नाही, दरवर्षी खराबच होतो. ह्याला आता आपल्याला जेनेटिकली बघावं लागेल ह्याचं काय बदल झालेला आहे कल्टारमुळे आणि असे अनेक केमिकलमुळे. मी कल्टारला पहिल्यापासून विरोध केला, लोकांनी ऐकलं नाही, आता त्याचा परिणाम आता भोगतोय. तर हा विषय जो आहे आपल्याला तांदळामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात आम्ही प्रयोग केले. आम्ही ब्लॅक राईस आणला मणिपूरहून, छत्तीसगडहून झिंक राईस आणला. असे आम्ही प्रत्येक जातीचे राईस आणले. आम्ही आता सेटल केलं स्टेबल, म्हणजे आपला बेळा आणि इथला जो लोकल राईस आहे त्याला सुधारित करण्यात आलेला आहे. जसं आता रत्नागिरी 7 आहे, तो लाल राईस म्हणतो, तो अतिशय उत्कृष्टपणे आणि त्याचं उत्पादन पण चांगलं आहे. तर असे झाडं जाती याची जी वाण आहे ती टिकवणं, ती वाढवणं. पूर्वी पेजसाठी उकडा तांदूळ आपल्याकडे रेग्युलर होता, पण आता तो कुठे दिसत नाही. तर ते सुद्धा करायला पाहिजे. तर ते राईसवर आम्ही बरंचसं केलेलं आहे संशोधन, आणि या वर्षी सुद्धा आम्ही सगळीकडे त्याचा प्रसार करणार, बियाणं देणार, अशा प्रकारचे कार्यक्रम रेग्युलर घेणार आहोत. बरोबर. जेव्हा ही सगळीच पारंपरिकता जेव्हा येते तेव्हा नैसर्गिक शेतीकडे पुन्हा एकदा वळा. ह्याच्यासाठी गेली कित्येक वर्ष तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने एक अभियान राबवत आहात आणि झिरो बजेट नॅचरल फार्मिंग या माध्यमातून देखील म्हणजे चांगले चांगले वक्ते आणून सुद्धा तुम्ही खूप चांगलं प्रबोधन केलेलं आहे. एकूणच याच्याकडे पुन्हा शेतकऱ्यांनी वळायचं असेल, पुन्हा प्रश्न येतो उत्पादकता आणि त्याचं आर्थिक गणित. म्हणजे उत्पादन जर वाढलं नाही तर शेतीसाठी केलेला खर्च परवडत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि उत्पादन जर वाढवायचं असेल तर मग नाईलाजाने यांत्रिकीकरण आणि ह्या सगळ्या गोष्टींचा, केमिकल्सचा वापर करावा लागतो. या सगळ्या दुष्टचक्रामधून ह्या शेतकऱ्यांना बाहेर काढून पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीकडे वळवायचं असेल, आपण प्रयत्न तर करतच आहात. आपल्याला आतापर्यंत किती यश आले आणि त्याचे तुम्हाला काय काय तुम्ही कशा पद्धतीने दाखले देऊ शकाल? नाही, हा प्रयोग गेली 6 वर्ष आम्ही करतोय. आम्ही आता आमच्या शेतामध्ये केमिकल फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइड कधीच वापरत नाही. हे शास्त्र जंगलावर आहे. जंगलामध्ये कुणी पाणी देत नाही, कुणी खत घालत नाही, पण झाडं फोफावतात. दुष्काळात सुद्धा पाणी नसलं तरी झाडं मरत नाही. बरोबर. आणि कारण ते कसं आहे की आता एवढं दव येतं पडतं ते जमिनीवर, तुम्ही सकाळी बघितलं तर सगळं ओलं. आता त्या दवाला पाण्यात कन्वर्ट करून जमिनीत कसं घालायची हे टेक्निक आहे. त्याचप्रमाणे खतं काय तर आपल्या गोमाता आहे. गोमाताचा वापर आपण करू शकतो. म्हणजे आम्ही जीवामृत बनवतो, घनजीवामृत बनवतो आणि त्याच्यावर आम्ही शेती जगवतो. तर जे ऑर्गॅनिझम्स असतात शेतातले ते आपण नॅचरल पद्धतीने वाढवतो. आणि म्हणून मग जर गांडूळ इथे वाढले नैसर्गिक तर ते खाली जातात, वर येतात, तर पोरस होऊन जातं सॉईल आणि त्याच्यातनं परत रिच होतं. एक मोठं शास्त्र आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की हे जीवामृत आपण करतो ते वापरलं पाहिजे. आम्ही पेस्टिसाइड नैसर्गिक निर्माण केलेत. घन आपले अग्निअस्त्र, नेमास्त्र आणि दशपर्णी अर्क असे आम्ही पेस्टिसाइड कीटकनाशकं निर्माण केली आहेत.
ती फार इफेक्टिव्ह आहे. आणि हा विषय की उत्पादकता हा एक एकदम विचित्र विषय आहे. पंजाबमध्ये हरित क्रांतीमध्ये नंबर 1 राज्य ते झालं आणि आज जमीन पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. आता शिराळा इकडे आहे कोल्हापूरला, जास्तीत जास्त भाजी जाते मुंबईला, आणि सर्वात जास्त कॅन्सर पेशंट त्याच तालुक्यात. त्यामुळे शेती कशी करावी तर विषमुक्त शेती करावी असा आमचा आग्रह आहे. मग त्यात काय तुमचं नुकसान झालं तरी चालतं. एक जामदरा गाव आहे वाशिम मध्ये, त्यांनी म्हटलं शेतीच करणार नाही. मी तिथे गेलो, बाबा असं का करता? ते म्हटलं साहेब आता काय फायदा नाही शेती करून, जमिनी विकून आम्ही अमरावतीला जाऊन राहतो आणि मग मुलांना MPSC UPSC करून कुठे घालतो. तर शेतकरी इतके हवालदिल झालेले आहेत. पंजाबचे शेतकरी आता टेररिझमकडे परत वळायला लागले, खालिस्तान व्हायला लागला आणि तिथे पूर्ण नाश झाला आहे शेतीचा हरित क्रांतीमुळे. हरित क्रांतीमुळे जीवदान मिळालं भारताला, पण आता त्याचा निगेटिव्ह दुष्परिणाम. आम्ही प्रयोग केले. आम्ही पार्लमेंटमध्ये एक दिवस मोदी साहेबांकडे गेलो, त्यांना म्हटलं ह्या आम्हाला नैसर्गिक शेती सुरू करायची आहे हे का. मग त्यांनी काय बोलले नाहीत, त्यांनी रिमार्क पाठवला आणि ते प्लॅनिंग कमिशनला दिलं. मग प्लॅनिंग कमिशनचे राजीव म्हणून तिथले प्रमुख होते, ते आमच्या एका शिबिराला आले, पाळेकर गुरुजींच्या शिबिराला, आणि मग त्यांनी ते रेकमेंड केलं नॅचरल फार्मिंग. मग पहिल्या वर्षी बजेटमध्ये नॅचरल फार्मिंग पहिल्यांदाच आलं, मला वाटतं 2020 मध्ये. आणि आता ह्या वर्षी तर फंड दिलेला आहे. आम्हाला शिव्या देत होते ICRचे लोक, कशाला तुम्ही हे जे केविकीचे लोक आमचं आहे ते ICRच्या अंडर आहे, त्यांना सांगत होते तुम्ही नैसर्गिक शेती हे करायचं नाही. हे तुम्हाला कोणी सांगितलंय? आम्ही म्हटलं आम्हाला प्रयोग म्हणून करू द्या. नाही म्हटलं तुम्ही काय का आम्ही मॅन्डेट देतो तेच करतो. आता ते आमच्या पाठीमागे पळायला लागलेत. ही नैसर्गिक शेती करायची ऑर्डर आली आहे, आता सगळेच त्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. त्यामुळे ती आता फॅशनच्या पद्धतीने सुद्धा पुढे आलेली आहे. आणि आता अनेक लोकांना कोरोनामुळे याची जाणीव झाली आहे. तर नैसर्गिक शेतीला मोठी चालना मिळते. माझ्या शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनातून बघताना त्यांनी केलेली शेती आपण करूया असं आता मी सांगणार आहे. म्हणजे नैसर्गिक शेती शिवाजी महाराजांनी केली, खत वगैरे नाही. ते आता जे खतं त्यांनी वापरली ते आपल्याला वापरायचे आहेत. बरोबर. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनाच्या प्रत्येक भागाला स्पर्श केलेला आहे आणि तो विषय आपल्याला शेतीच्या माध्यमातून सुद्धा लोकांसमोर आणायचं आहे. मगासपासून जेव्हा जेव्हा मी ऐकते म्हणजे छत्रपतींच्या बद्दल तर तुमचं म्हणजे खूप असे आदरस्थान आहे. मी असं ऐकलंय की छत्रपतींची जी काही शेती आणि शेतीची संकल्पना होत्या त्याच्यावरती तुम्ही खूप असं कलेक्शन केलेलं आहे आणि त्याच्यावरती पुस्तक लिहिण्याचं सुद्धा तुमचं काहीतरी काम सुरू आहे. योद्धा छत्रपती तर आहेतच, परंतु त्याचबरोबर शेतकऱ्यांना अनुकूल असा राजा कसा होता आणि त्यांनी कशा पद्धतीने हे त्यावेळेसच्या रयतेला त्यांच्या सांगितलेलं होतं याचं सुद्धा तुम्ही एक चांगलं लिखाण काहीतरी सुरू केलेलं आहे. नक्की काय आहे ते आणि या अनुषंगाने म्हणजे छत्रपतींचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा जो काही 6 जूनला होईल त्या अनुषंगाने तुम्ही ते प्रसिद्ध करण्याचं वगैरे काही तुमचं प्रयोजन आहे का? नाही, हे वर्ष आम्ही काय केलंय आमच्या विद्यार्थ्यांनाच सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांचे ह्या रूपाचं तुम्ही आम्हाला सांगा रिसर्च करून. आता हे वर्ष संकलन करण्याचं आहे. बरं. की शिवराज्य काय होतं, स्वराज्य काय होतं आणि ते कसं टिकवलं. कारण निर्माण केलं छत्रपतींनी पण टिकवलं सुद्धा ना त्यांच्या वंशजांनी. म्हणजे संभाजी महाराज आहेत, राजाराम महाराज आहेत, ताराराणी आहेत. त्यांनी 27 वर्ष औरंगजेबाविरुद्ध स्वतंत्र लढा जो जगात असा लढाच झाला नाही आणि त्यासाठी मिलिटरी स्ट्रॅटेजीवर शिवाजी महाराजांचं कुणीच लिहिलं नाही. तर मी त्यांची मिलिटरी स्ट्रॅटेजीवर लिहितोय. म्हणजे मी पूर्वी 1980 साली लिहिलं होतं सैन्यात असताना, पण आता मी जास्त अभ्यास केल्यामुळे जसं शिवाजी महाराजांनी कर्नाटकची स्वारी केली
आणि तिथे एक राजधानी बनवली, वेल्लोर आणि जिंजी किल्ले बनवले. म्हणजे त्यांची स्ट्रॅटेजी होती की औरंगजेब आल्यावर त्याला खाली खेचायचं. 8 लाखाच्या सैन्याचं 80 तुकडे करून टाकायचे. कसं अल्टिमेटली की जमीन मोठी असल्यावर तुकडे होणारच. आणि संताजी धनाजी सारखे लोक आणि सेनापती निर्माण झाले त्या काळामध्ये. म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळेला ते नव्हते, होते म्हणजे मालोजी घोरपडेंचे चिरंजीव लोक होते, लढवय होते, नवीन झाले. या लोकांनी 1000 किलोमीटरचं रणांगण शिवाजी महाराजांनी बनवलं. हे कोणालाच माहीत नाही. आजपर्यंत तुम्ही ऐकलंय का? नाही. हा, तर ते आता करण्याचं की ते युद्धशास्त्र काय होतं, गनिमी गावा म्हणजे काय. आणि गनिमी गावात शिवाजी महाराजांनी सुरुवातीला किल्ल्यात बसून युद्ध करायचं बाहेर अचानक आणि परत यायचं, असं त्यांनी केलं होतं. ते फेल झालं. म्हणून नंतर काय केलं त्यांनी, राज्याभिषेकानंतर त्यांनी एक नवीन गनिमी कावा निर्माण केला. ही शिबंदी थोडी ठेवायची किल्ल्यात आणि स्ट्रॉंग होल्ड, आणि मोकळ्या जमिनीवर सैन्य अचानक पाठवायचं. आणि त्या 1000 किलोमीटरवर त्यांनी लढाई लढली आहे. तुम्ही संताजीने इथे चित्रदुर्ग येथे 50,000 औरंगजेबचे सैन्य कापून काढलं. तो इतिहासच माहीत नाही लोकांना. सगळ्यात मोठं मराठ्यांचं युद्ध आहे. धनाजीने अहमदाबादकडे कूच केलं होतं. म्हणजे औरंगजेब महाराष्ट्रात आणि नेमाजी शिंदे, कृष्णाजी सावंत, धनाजी जाधव हे मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये, कर्नाटक, म्हणजे पूर्ण देशभर ते भ्रमण करत होते. हा गनिमी गाव कोणालाच माहित नाही. म्हणजे त्याला आम्ही आता मॉडर्न थेरीमध्ये नोडल पॉइंट कन्सेप्ट ऑफ वॉरफेअर म्हणतो. म्हणजे आता जे सैन्यात आम्ही वापरतो, तर तो कन्सेप्ट ऑफ वॉरफेअर कसा निर्माण झाला तो शिवाजी महाराजांनी निर्माण केला. हे लोकांना माहीतच नाही. तर त्यावर सुद्धा मोठं लिखाण करायचा माझा विचार आहे. ओके. एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी कृषी प्रतिष्ठान आणि इथलं जे काही छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भरपूर कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि याच अनुषंगाने आज ब्रिगेडियर सावंत यांनी आपल्याला अत्यंत सुंदर अशी माहिती दिली. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचंच आराध्य आहे, परंतु शेतीच्या दृष्टिकोनातून, कृषीच्या दृष्टिकोनातून त्यांचा असलेला दृष्टिकोन, त्यांच्या असलेल्या संकल्पना आतापर्यंत कुठेच बाहेर तेवढ्याच्या आलेल्या नव्हत्या. झाडं लावायला पाहिजेत किंवा ती जंगलं जगवायला पाहिजेत इथपर्यंत आपल्याला माहिती होतं, परंतु अगदी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्याला कशा पद्धतीने सुविधा द्यायला पाहिजेत आणि त्याने त्याची शेती अनुकूल करण्यासाठी काय करायला पाहिजे एवढ्यापर्यंतचं नियोजन छत्रपतींनी केलेलं होतं. आणि त्याची सगळ्याची माहिती, त्याचा तो सगळा इतिहास पुन्हा एकदा लोकांसमोर आणण्यासाठी ब्रिगेडियर खूप खूप प्रयत्न करतायत. त्यांच्या प्रयत्नांना निश्चितच यश येईल आणि भविष्यामध्ये छत्रपतींनी हा जो काही कृषी धोरण अवलंबलेलं होतं ते धोरण अवलंबून पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या भारतातील शेतकरी सुखी आणि समृद्ध शेती जीवन जगेल अशी आशा करायला काहीच हरकत नाही. सावंत साहेब, तुम्ही आज इकडे आलात आणि कोकणसादमध्ये आमच्या या निमित्ताने खूप सुंदर अशी माहिती दिलीत. शिवराज्याभिषेक सोहळा तर तुम्ही खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा करणारच आहात. मोडी लिपीचं आपल्याला प्रदर्शन करायचं आहे. नक्कीच नक्कीच. मोडी लिपीच्या संदर्भातले जे काही छत्रपतींचे कागद आहेत त्याचेही प्रदर्शन यांच्यामार्फत ठेवलं जाणार आहे. निश्चितच या तुमच्या सगळ्या संकल्पना फलद्रूप होतील आणि 350वा शिवराज्याभिषेक सोहळा जो 6 जूनला अख्ख्या राज्यभर किंबहुना अख्ख्या भारतवर्षामध्ये साजरा केला जाईल तो तितकाच ऊर्जा देणारा असेल आणि ॲग्रिकल्चर, शेतीच्या दृष्टिकोनातून अनेक तरुणांना पुढे घेऊन जाणार असेल अशी आशा करूया आणि थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.